नागरिकांच्या मनामनातील आवाज, नाशिक आवाज. पवित्र हज यात्रेस देशभरातून सुमारे 1,38,798 मुस्लिम भाविक जाणार आहेत. 9 जूनला यात्रेला जाणारे शेवटचे विमान उडणार आहे. टप्प्याटप्प्याने देशातील बांधव सौदी येथे यात्रेस दाखल होणार आहेत. त्यातील पहिला जथ यात्रेसाठी रवाना झाला आहे. इस्लाममध्ये हज यात्रेस अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक मुस्लिम बांधवांची आयुष्यात एक वेळेस तरी हज यात्रा व्हावी अशी इच्छा असते. बकरी ईदच्या दरम्यान हज यात्रा संपन्न होत असते. त्यानिमित्ताने देशभरातून सुमारे 1.5 ते 2.5 लाख भाविक जात असतात. यंदा 1,68,798 भाविक इंटरेस्टेड जाणार आहेत. 15 ते 16 जूनला सौदी येथे यात्रा संपन्न होणार आहे. त्यानिमित्ताने भाविक यात्रेस रवाना होण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात दिल्ली, बंगलोर, गुवाहाटी, भोपाळ, हैदराबाद, कोलकाता, श्रीनगर, लखनौ अशा विविध राज्यातील 8 राज्यातून हज यात्रेकरूंचा पहिला जथा अर्थात पहिल्या टप्प्यातील भाविक हज यात्रेस रवाना झाले. सोमवार दिनांक 26 पासून दुसऱ्या टप्प्यातील भाविकांचा प्रवास सुरू होणार आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यातील भाविकांचा समावेश असणार आहे. महाराष्ट्रातील भाविकांचा विचार केला तर 32,440 भाविक यात्रेस जाणार आहेत. जिल्ह्यातील 1,500 तर शहरातील 500 अशा शहर जिल्ह्यातील 2,000 भाविकांचा त्यात समावेश आहे. हज कमिटीकडून भाविकांची सर्व प्रकारची आवश्यक तयारी करून घेण्यात आली आहे. धार्मिक आचरणासंदर्भात त्यांचे ट्रेनिंग, मार्गदर्शनपर शिबिर देखील झाले आहे. शनिवारी लसीकरण. हज यात्रेस जाणाऱ्या भाविकांचे हज कमिटी आणि महापालिका यांच्यातर्फे पोलिओ, मेंदूज्वरसह विविध प्रकारचे लसीकरण करण्यात येत असते. दिनांक 11 रोजी सकाळी 9ला खोडेनगर येथील मशीन ए हसन येथे आरोग्य शिबिर संपन्न होऊन लसीकरण करण्यात येणार आहे. यात्रेकरू जाणाऱ्या भाविकांना शिबिरास उपस्थित राहून लसीकरण करून घ्यावे असे आवाहन खादिमुल हुजाज हज कमिटीचे पदाधिकारी हमीद खान आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे. वृत्तसंकलन विभाग, महाराष्ट्र आवाज, नाशिक.